आणि कसं मेन म्हणजे ना वर्कआउटसाठी ना शांत पाहिजे. इथं आहे तसं मॅनेज पण होतं त्या गोष्टी. हा बॉल जड असतो ना रे. अरे भाई लय जड आहे. 350 किलोचं आहे ॲप्स वरती मारायसाठी. तुझे पहिले ॲप्स थोडे आले ना मग मी मारत होतो. हे गाईज, बुलेटवरनं फिरायची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. पण यार नाईट्स मला ॲक्च्युली घरामध्ये ना बोर व्हायला लागलेलं. म्हटलं जरा राऊंड मारून यावं, मग चाललोय. आणि आज संध्याकाळी आपल्याला गणपती बघायला पुण्यात जायचं आहे ना, तर रात्री 2-2:30 वाजता निघणार आहे. ॲक्च्युली सीन असा आहे, ऑफिसवरनं पोरं सुटणार 2 वाजता, लॉग आउट आहे. सगळीकडे फुल गणपतीचा राडा चालू आहे. फुल मस्त 7वा दिवस आहे, तर मोस्ट ऑफ द गणपतीचे विसर्जन आहे. मस्त चंद्रावरती मजा येते असं रात्रीचं फिरायला. मला नाईट आउट करायला आवडते. घरामध्ये होतो तेव्हा थोडासा मूड डाऊन झाला होता, बट स्टील आता एकदम नॉर्मलाइज झालं आहे ना. बुलेट चालवायची मजा आहे ना खरंच वेगळीच आहे, लय मजा येते. चलो इट्स ओके. गाडी चालवता एका हाताने ब्लॉग बनतोय, तर आपण पहिले गाडी चालवूया, एन्जॉय करूया अँड देन ब्लॉग बनवू नंतर. चलो बाय, जय श्रीराम. कुठल्या साईडनी 73. माझं रेग्युलर वेट आहे 73. तुझं काय? म्हणजे 72च्या आसपास असणार जर विदाऊट कपडे. 84 आहे म्हणजे 10 किलो जास्त आहे. 10 कपडे वगैरे 1 किलो घ्यायचे. हां कपडे वगैरे सगळं. अरे चांगली आहे रे जिम तशी पण. तुला इथं का इक्विपमेंट कमी का वाटतं? ते आहेत की. ही कसली मशीन आहे? बॉडी शेप. फुल वर्कआउट होतं. मशीन ही मला वाटतं ह्याच्यामध्ये सुद्धा तुझं तर काम होत असणार आहे, मग कर ना इथंच कंटिन्यू, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं वाटतं मला जवळ पण पडेल, जास्त लांब पण जायची गरज नाही. वेट्स पण आहेत सगळेच. ओय काय करायचं इथं चांगलं आहे, मला तर ओके वाटतंय. हा बघूया, बघितल्यानंतर कळेल काय विषय काय नाही. ठीक आहे, पण जर
एक्सरसाइज करायची तर ओके. नाही का हार्डली पण होतं आपण बघू. हां मग तर माझ्यासाठी लय चांगलं आहे, कारण ब्लॉग्स पण बनतील, व्हिडिओज पण येतील. शेपमध्ये यायला लागले बॉडी. यार मला वाटतं मग 20 तास मला 24 वाटतं. मी अरे मग ते तर ग्राउंडमुळेच ते तसं आहे. जर आहे ना मला वाटतं एक 4-5 महिने जर कंटिन्युअसली आणि हार्डकोर केली ना, मला वाटतं होऊन जाईल जशी मला पाहिजे. शिकतो अजून. हां एवढे शूज पण असेल. जे लोक येतात ना, अच्छा म्हणजे फक्त इथले शूज आहेत. trainer आहेत ना, त्यांनी सांगितलं की एक शूज आणून द्या. तर ते मग त्यांना अपॉइंटमेंट देतो वगैरे, मग ते येतं त्यांचं कर. मी नाही डायरेक्ट शूजच बघून चांगलं आहे तेच. पाहिजे पण आहे. चालेल आपण काय करू, ती वाली जिमच चेक करूया ती कशी वाटते. आणि तिचं कसे त्याच्या ओळखीचे पण आहेत वाटतं भावाच्या, मग कसं सगळेच असतील. ही थोडी छोटी वाटतीये, मी बघितली नाही पण त्यांच्या बोलण्यानुसार तर वाटतंय की ती वाली मोठी असेल, ही जरा छोटी आहे. आणि छोटी मोठीचं एवढं मॅटर नाही करत माझ्यासाठी. तिकडे जे बघितलं होतं ना, लेग प्रेस 3 होते, 1 आणि 2 होते. साईज आणि हे लेग प्रेस. तुला सांगू का, लेग्सवाली जी मशीन आहे माझं तर कामाची नाही. मला हेवी वेट किंवा डेडलिफ्ट असलं काहीच नाही करणार आहे मी. ती मशीन कामाची बॉडीशी, शोल्डर आणि बॅक, चेस्ट आणि बॅक. हां ते कामाचं आहे माझं. हे एवढं डेड वगैरे लोअर बॅकचं. माझं कसं आहे माहिती आहे का, वेटपेक्षा जास्त मी बॉडी वेटनीच नाही का जे वर्कआउट करतो, मग पुलअप म्हण किंवा ह्या गोष्टींवरती मी जास्त फोकस करतो. मला वेट्स मसल्स बल्कमध्ये मग त्याच्यावर नाही विदाऊट एनिथिंग, विदाऊट प्रोटीन, विदाऊट कॅरेटीन. सप्लिमेंट असतं ना, मसलमध्ये जातं ते लिक्विड तुझ्या अंगामध्ये स्टोअर करतं सगळं. तू जे खातो ना ते प्रोटीन्स वगैरे तुझ्या अंगामध्ये स्टोअर करतं. तू जे बी क्रिएटिन घेतात त्यांची बॉडीवर बल्क असते एकदम. मला लय बल्की नको आहे, माझं खाण्यामध्ये त्या गोष्टी होऊन जातील असं मला म्हणजे आहे. मी काय करतो, पहिले आपण कंटिन्यू करूया 3-4 महिने चांगलं करूया, कारण एक ॲव्हरेज भेटेल मला. त्या ॲव्हरेजमध्ये कसं खाणं पिणं, कारण खाणं वाढतं, वर्कआउट जसं वाढतं तसं खाणं वाढतं, मग त्या गोष्टी होतील. मी बनाना शेक वगैरे ह्या गोष्टीमध्ये कवर करेल ते तुझ्यासाठी. माझ्यासाठी बनवून आणा, जमीन बनवत घरी ते. चालेल ना. किती वेळ लागतो? 2 केळी घ्यायची, टाकायची मिक्सरमध्ये. नाही उलट तुला माहिती का, फ्रुट्समध्ये जेवढं जास्त प्रोटीन आहे ना तेवढं नॅचरल कशामध्येच नसेल. सुपर फूड. तर किती वेट माझं 84.4 काहीतरी. 86 होतं. यार काय नाव विसरलो मी, रॉकी टॉमी शेरू. आता तुला दरवेळेस तर सांगायची गरज आहे काय रे, असलं तुझं कुत्र. पार्ट 2 आहे. कोण? हे बघ तुझे भाऊ बंधू येत नाही ना, तुझे भाऊ बंधू आले बघ. आता तुला भेटायला रोज यायला पाहिजे का? अपॉइंटमेंट घ्यायला लागते आपल्याला. ते कसं बघतोय बघ. सोड बरं जरा शेरूला. सोड म्हणजे त्याला आवायचं नाही परत. लय लावून रात्र हा तुला हेच जागा भेटली का? गाडी नवीन घेणार भारी. चल या गर्लफ्रेंडला भेटायला नाही रे, मित्राला भेटायला गेलो होतो, जिम बघायला गेलो होतो. कुठं? इथली ती आहे एक ती डान्स रेखाता इंग्लिशच्या अलीकडचं ते बघ, लेफ्ट साईडला वरती. बस स्टॉपच्या बॅक साईडला. हा तिथं. मग तो म्हटलं की त्याचे 15 दिवस तिथं राहिलेत, मग आपण ही इथल्या जिमचं काय करायचं ते मी विचार करतोय. मग त्याला म्हटलं तू तिकडे ये नाही तर मग मला इथे यायला किती विचारायचं त्याला? सेम आहे सेम. किती 6,000 वर्षाचे. वर्षाला? हा. जिम कशी बघून यायची होती एकदा? ब्लॉग बनलाय अख्खा, हा का? दाखवतो ना तुला. असं इकडची इकडं एका फ्लोअर वरती नाही का ते रॅम्प वगैरे पळायचे ते मशीन, कार्डिओ, हा, आणि एका फ्लोअरवर इक्विपमेंट. असं थोडंसं नाही का
ते chest Exercise आपण करतो वगैरे. ते. त्याच्यावरती मोकळे जे नाही का फ्री व्यायाम करायला ते चाक वगैरे बॉल ते व्यायाम करायला स्पेस केवढा आहे जिमचा? किती आहे ना असं रे म्हणजे मोठी आहे ना? मंत्र आपण गेलो होतो बघायला मंत्रा कुठली म्हणतोय तू? किती नाक्यावरनं तिकडे लेफ्टला आतमध्ये जायचं. एकदम महादेव नगर का रे हा एवढा थोडा असेल पुढं. असं आहे असं पण आहे बघ थोडं ही जिम आहे ओके. आता इथून लांबडी आहे पण रुंदीला एवढी असते, इथून एवढ्या ह्याच्यातच आहे. 6,000 म्हणल्यावर चालतं. पण तिथं गर्दी नसती जास्त. हा का हा ट्रेनर वगैरे कसं आहे तिथं ते नाही मला माहिती नाही, एवढं. म्हणजे सांगायचं आहे ना पण आणि ते आपण जाणार पहिल्यांदा नाही उगा उचलला आणि तुटला तसे आहे मित्र जो आहे ना तो करतोय. जर ते आपण कंटिन्यू केली ना तर होऊन जाईल, म्हणजे तो थांबल आपल्यासाठी. हा 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 म्हणजे कसं इन्स्ट्रक्शन द्यायला असलं नाही एखादा बरं पडतं चुकीचं व्यायाम नको व्हायला चुकीचं नाही काय होणार. जास्त वेट असेल आणि जास्त आपण हार्ड वर्कआउट करतोय तर जास्त ते वेट तर करायचंच नाही मी तर करणारच नाही जास्त आपल्याला वेट. काय- आपल्याला काय हेल्थ फिटनेस बस हा वा आपल्याला काय करायचं नाही बॉडी ठेवला जायचंच नाही कुठं हा ते तर नाहीच पाहिजे जायचे. फक्त फिटनेस पाहिजे आणि बॉडीचं हेल्थ आणि फिटनेस हा तो जरा असं दिसला बी पाहिजे. बॉडी स्ट्रक्चर बनवायचं 6 पॅक्स ऍप दिसले पाहिजेत अरे मेन. माझं फॅमिली आहे तर फिटनेस पाहिजे बॉडीला मग ती जिम बघायला कधी जायचं? मी त्याला बोलले आपण उद्या जाऊ एकदा चक्कर मार. उद्या उद्या पूजा आहे आपली इथली बरोबर कधी आहे पूजा? आपल्याला काय 2 तास नाही लागणार आहे, अर्धा तासात जिम बघून यायची. जाऊन ये किती वेळ लागेल असं? किती वाजता जायचं त्याला तसं बोलतो म्हणून. दुपारच्या नंतर कधी जायचं? दुपारीच जाऊ. निखिल कधी जायचं जाऊ की कधी? शेरू जाऊ दुपार नंतर तुझं उद्या कामाला जाणार आहे नाही सुट्टी आहे उद्या काय शनिवार. ए यार किती वाजले टाइम सांग मला. हा मग मला जाऊ दे, जेवायला भूक लागली आहे. जेवायला परत खायला काय भेटणार नाही मला. 12 झाले की मग चल बाय बाय. हे काय रे तुझं हाय तुझं आणि माझं कधी काय वाकडं झालंय का? हाय त्याच्या अंगावर एकदा गाडी घाल यांना लक्षात ठेवा हातावर का त्या दिवशी अय शेरू काय तुझा हा जा जा तुझी मैत्रीण आली जा. हाय का वैभव तू हेल्मेट घालून बाहेर निघत जा. पडला गेलो ना ओपन स्पेस जेवढा थांबलो तर बोलेत नाही का पुढे याला खपक्यात माग दिसलं का त्याने दिलं का मी असाच डायरेक्ट माग काय सुचलं नाही वाचलं तुला माहिती आहे का किरण यांनी पडलं होतं पडता वाचलं मला बॉल लागला. काय माहित कसं काय चल बाय गाडी गुड आहे ना नाईट. गाडी फार अशी एवढी हे झाली तिथं पायरमुळं गाडी वाचते आणि किरणे मी उतारला नाही कुठली गाडी होती? ऍक्टिव्हा वा ऍक्टिव्हा झाला घे. डायरेक्ट पुढचा टायर कितीचा स्पीड होता? अरे गाडी हळू एकदम म्हणजे लई त्याला 10-15 स्पीड असेल चालवत कोण होतं? रॉंग वेन चाललो होतो इथंच दुकान होतं म्हणजे इथं दुकान आहे मी इथून चाललो ना का इकडे गाडी लावायची मला म्हणून गाडी कशी वळवली का तशीच घासणार गाडी नाही पडून दिली मी पडलो नाही आपले आई पाय लावून डायरेक्ट पाय ब्रेक मला लावला दोन्ही दाबले होते ए शूट चालू करायचं आपल्याला अजून. बरोबर की आम्ही तयार आहे फक्त आधी सांग त्याच्या आदल्या दिवशी बॉटल बिटल सगळं क्लिअर करून आपण आम्हाला गुलाब कुणाला भेटून आलंय? तू कुठे गेलता? याला होता का तू याला होता का तू ओके ए तुझ्या मित्राला भेट ना. मी आलो बोलायला अरे याचा फोन एक चालूच असतो कंटिन्यू. कुणाशी बोलतो तू? खरं सांग. ऋतिका पोरी. तापकीर आहे काय ऋतिका तापकीर नुसतं पोरीशी बोलते राव. चले लय ब्लॉग मोठमोठे बनायला लागलेत आजकाल. तर जिम वाला दाखवतो.